मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गत वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाल्मिक कराड यांनी सरेंडर केलं आणि त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मंगळवारी रात्री उशिरा केजच्या सत्र न्यायालयानं कराडला ही 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातला तपास आता सीआयडी कडनं केला जाणार आहे। पण वाल्मिक कराड जरी सापडला असला तरी या हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी असणारे सुदर्शन घुले आणि इतर दोघे जण आणखीन फरार आहेत। त्यामुळे वाल्मिक कराड सापडला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पूर्णविराम मिळालाय असं म्हणता येत नाही। याच दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं होतं। अर्थात याला कारणही तसंच होतं। वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय समजला जातो। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या सपोर्ट शिवाय वाल्मिक कराड इतके दिवस लपून राहणं अशक्य आहे असे आरोप झाले। मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याची जवळीकता पाहता अनेक राजकीय नेत्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा सुद्धा मागितला। यात 28 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चाने मुंडेंना चांगलंच घेरलं होतं। पण धनंजय मुंडेंना या मोर्चामध्ये घेरण्यामध्ये सगळ्यात जास्त आघाडीवर होते आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस। 9 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर पुढच्या काहीच दिवसात सुरेश धसांनी ज्याप्रमाणे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर टीका करायला सुरुवात केली तेवढी टीका विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा केली नाही। पण सुरेश धसांनी मुंडेंवरती टीका करण्यामागे बीडच्या राजकारणाचे संदर्भ असल्याचं बोललं जाते। सुरेश धस संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या माध्यमातून मुंडे घराण्याच्या राजकारणाला सुरुंग लावतायत असं म्हटलं जातं। अर्थात बीड म्हटलं की जातीय समीकरणं सुद्धा आली। पण प्रश्न असा आहे की मस्साजोगच्या प्रकरणात आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या सुरेश धसांनी नेमकं काय साध्य केलं? मस्साजोगच्या प्रकरणाने सुरेश धसांनी एका दगडात नेमके किती पक्षी मारलेत पाहूयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। असं म्हणतात की बीडचं राजकारण भल्या भल्यांना पाणी पाजणार आहे। कधी काळी डाव्यांचा बालेकिल्ला असणारा बीड जिल्हा गोपीनाथ मुंडेंच्या माधव पॅटर्नमुळे भाजपमय बनलेला बघायला मिळाला। पुढे गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणामुळे बीड हा मुंडे घराण्याचा गड झाला। यातनं गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे आणि त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांचं नेतृत्व पुढे आलं। 2014 साली गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर बीड जिल्ह्याचं नेतृत्व हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंकडे गेलं। अर्थात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी इथलं राजकारण हे कायमच मुंडे घराण्याच्या भोवती फिरत राहिलं। पण मुंडे घराण्याचं बीडवरचं असलेलं एकतर्फी वर्चस्व हे इतर राजकीय नेत्यांना मात्र निश्चितपणे खुपत आलंय। आष्टीचे आमदार सुरेश धस यांचं सुद्धा या नेत्यांपैकीच एक नाव। खरं तर सुरेश धसांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसपासून सुरू झालेली, पण गोपीनाथ मुंडेंनी 1999च्या सुमारास आपली जादूची कांडी फिरवली आणि धसांना आपल्या बाजूला वळवून घेतलं। पुढे 2009 पर्यंत सुरेश धस भाजपमध्येच होते। 2009ला मात्र धसांनी गोपीनाथ मुंडेंविरोधात बंड केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन केली। धसांनी मुंडेंविरोधात केलेल्या या बंडामुळे त्यांना पुढे कायमच मुंडे विरोधी म्हणून पाहिलं गेलं। 2014ला मात्र धसांनी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात चक्क निवडणूक लढवली, पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। यानंतर 2017 साली मात्र सुरेश धस भाजपमध्ये परत आले, पण धसांचं भाजपमध्ये परत येण्याचं टायमिंग हे अगदी पाहण्यासारखंच आहे। असं म्हटलं जातं की सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच भाजपात परत आले। यावेळी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये अंतर्गत वाद चालू होता। त्यामुळे पंकजा मुंडेंना चेकमेट करण्यासाठीच सुरेश धसांना भाजपमध्ये परत आणलं गेलं असं आजही बोललं जातं। आणि मग यातूनच धस विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष सुरू झाला। नुकत्याच झालेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश धसांनी पंकजा मुंडेंवर आष्टी विधानसभेत आपलं काम न केल्याचा आरोप केलाय। पण संतोष देशमुखांच्या हत्येमुळे मात्र सुरेश धसांना मुंडे घराण्याला टार्गेट करण्याचं आयतं कोलीत मिळाल्याचं पाहायला मिळालं। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सुरेश धसांनी धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड त्यांच्या जवळचा असल्यामुळे टार्गेट केलं, तर पंकजा मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात काहीच बोलत नाहीत म्हणून टार्गेट केलं। यातूनच मग सुरेश धस बीड जिल्ह्यात मुंडे विरोधी राजकारणाचे अग्रगणी बनलेत असं म्हटलं गेलं। पण धसांनी संतोष देशमुख प्रकरणात एकाच दगडात 3 पक्षी मारलेत असं का बोललं जातंय? यावरनं नेमक्या त्यांनी कोणत्या गोष्टी साध्य केल्या? मस्साजोगच्या प्रकरणावरनं सुरेश धसांनी साध्य केलेली पहिली गोष्ट म्हणजे मराठा समाज देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभा केला। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे पवन चक्कीच्या आर्थिक देवाणघेवाणीतनं घडलंय असं बोललं जातं, पण अनपेक्षितपणे या प्रकरणाने जातीय वळण घेतलं। यात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आल्यामुळे संतोष देशमुख प्रकरण हे आणखीनच तापलं।
यातनं मराठा आणि ओबीसी अशा नव्या संघर्षाला सुरुवात सुद्धा झाली असं बोललं गेलं. पण हे प्रकरण विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेर सुद्धा सगळ्यात जास्त उचलून धरलं ते सुरेश धसांनी. आता सुरेश धस हे मराठा समाजातून येतात, त्यामुळे साहजिकच मराठा आमदार संतोष देशमुखांची बाजू उचलून धरतोय असं परसेप्शन लोकांमध्ये गेलं. यात 28 डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चामध्ये धसांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यासोबत स्टेज सुद्धा शेअर केलं. भाजप नेते आणि जरांगे पाटील सहसा स्टेज शेअर करत नाहीत असं पाहायला मिळतं, पण सुरेश धसांनी जरांगे पाटलांसोबत स्टेज शेअर करत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात त्या स्टेजवरनं आवाज उठवला. त्यानंतर आता 31 डिसेंबरला वाल्मिक कराडने सरेंडर केले. माध्यमांना बोलताना धसांनी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवल्यामुळे शेवटी वाल्मिक कराडला सीआयडी समोर शरण यावं लागलं. त्याबद्दल मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता वाल्मिक कराडने सरेंडर केलं होतं, पण धसांनी आभार मानले ते देवेंद्र फडणवीसांचे. त्यामुळे कराडच्या सरेंडरचं श्रेय हे धस पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांना देत मराठा समाजात फडणवीसांचं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत असं म्हटलं जात आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून मराठा समाजात फडणवीसांची प्रतिमा ही निगेटिव्ह झाल्याचं पाहायला मिळत होतं, पण विधानसभा निवडणुकीत मराठा समाज भाजपच्या मागे उभा राहिला. त्यामुळे फडणवीसांना पुन्हा मराठा समाजात आपली प्रतिमा उंचावण्याची संधी मिळाली आहे असं बोललं गेलं. यात संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडचं झालेलं सरेंडर आणि सुरेश धसांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं केलेलं अभिनंदन, यातूनच सुरेश धस मराठा समाज फडणवीसांच्या बाजूने पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करतायत असं बोललं जातंय. सुरेश धसांनी मस्साजोगच्या प्रकरणातनं साध्य केलेली दुसरी गोष्ट म्हणजे मुंडे घराण्याला पुरतं डॅमेज केले. सुरेश धसांनी वाल्मिक कराडच्या आडून धनंजय मुंडेंना आणि पंकजा मुंडेंना टार्गेट केल्याचं दिसतं. यातनं सुरेश धस हे बीड जिल्ह्यात मुंडे घराण्याच्या विरोधात असलेली स्पेस शोधून काढतायत आणि ती भरून काढतायत असं चित्र दिसतं. 28 डिसेंबरला बीडमध्ये झालेला सर्वपक्षीय मोर्चा याचं मोठं उदाहरण आहे. बीडमध्ये या दिवशी सगळ्या पक्षांचे नेते मुंडेंच्या विरोधात एकवटले होते. त्यांनी एकमुखाने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. धनंजय मुंडे हे मुंडे घराण्यातलं गोपीनाथ मुंडेंच्या नंतरचं उदयास आलेलं महत्वाचं ओबीसी नेतृत्व आहे. त्यात धनंजय मुंडे बीड जिल्ह्यात मोठे झाले तर इतर नेत्यांना त्याचा राजकीय धोका आहे असं बोललं जातं. या सगळ्यामधनच मग बीड जिल्ह्यात मुंडे घराण्याच्या विरोधात सर्वपक्षीय मोठ बांधण्याचं काम सुरेश धस करतायत असं चित्र दिसतं. यात संतोष देशमुखांच्या हत्येमुळे मुंडे घराण्याविरोधात बोलण्यासाठी धसांना चांगली संधी चालून आली आणि त्यांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची मुंडे घराण्याविरोधात मोठ बांधून आपलं राजकारण अधिकच प्रबळ केलं. यानंतर सुरेश धसांनी मस्साजोगच्या प्रकरणातनं साध्य केलेली तिसरी गोष्ट म्हणजे धसांनी बीडच्या राजकारणात आपलं महत्त्व चांगलंच वाढवलंय. 2014च्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर सुरेश धसांचं महत्त्व बीडच्या राजकारणात कमी झालं होतं, पण 24च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश धस परत एकदा आष्टीतनं निवडून येत आमदार झाले. त्यांनी राजकारणात जोरदार कमबॅक केलं. त्यात त्यांना फोकसमध्ये आणलं ते संतोष देशमुख हत्या प्रकरणानं. संतोष देशमुखांच्या हत्येवरनं विधिमंडळाच्या आत आणि बाहेर धसांनी आपला आवाज मजबूत केला. त्यामुळे मागची 3 आठवडे सुरेश धस सगळ्याच माध्यमांच्या हेडलाईन्सचे भाग झालेत. यातनं त्यांनी मराठा नेता, बीडमध्ये मुंडेंविरोधातला राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. थोडक्यात सांगायचं तर धसांचं राजकारण संपले असं म्हणत असतानाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने धसांचं महत्त्व हे पुन्हा एकदा बीडच्या राजकारणात वाढल्याचं दिसतं. आता मंत्रिपदावर जरी मुंडे बंधू भगिनी असले तरी बीडचं पालकत्व देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांनी घ्यावं अशी मागणी करत सुरेश धसांनी तिथे सुद्धा मुंडे बंधू भगिनीला चेकमेट करण्याचा प्रयत्न केलाय. एकंदरीतच मस्साजोगच्या प्रकरणाने सुरेश धसांनी देवेंद्र फडणवीस आणि स्वतःचं महत्त्व वाढवलंय. धसांच्या आक्रमकपणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चुप्पी सुद्धा सर्व काही सांगून जाते. आता सुरेश धस मुंडे घराण्याला डॅमेज करण्यात सुद्धा यशस्वी झालेत असं म्हटलं जातं. तुम्हाला काय वाटतं? मस्साजोगच्या प्रकरणावरनं सुरेश धसांनी आपलं राजकारण अधिक मजबूत केलं का? त्यांनी कुठल्या गोष्टी साध्य केल्या? याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.